हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. जर तुम्ही डाएट करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी छान अशी चटपटीत आणि खायलासुद्धा खूप मस्त. तर नाश्त्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की करून खाऊ शकता. तर ज्वारीच्या पिठाचे धिरडे आपण आज करणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच गव्हाचं पीठ आणि 1 चम्मच बेसन पीठ टाकलेलं आहे. तुम्हाला नसेल म्हणजे हवं तर तुम्ही गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ स्किपसुद्धा करू शकता. आणि थोडंसं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आणि तो सुद्धा याच्यामध्ये घालायचा. तो आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 2 चम्मच आणि दही घातलेला आहे आणि फ्रेश अशी कोथिंबीर घालायची छान बारीक कट करून. आणि तुम्हाला जर अजून म्हटलं तर तुम्ही ते ओवा घालू शकता, पुन्हा जिरे घालू शकता. तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर वाढवायचं असेल अजून काही तर तुम्ही इवन भाज्या तुम्ही सुद्धा अजून काही भाज्या असेल जसं गाजर बीट वगैरे ते सुद्धा आपण इथे वापरू शकतो. अजून जर याला पौष्टिक बनवायचं असेल तर इथे मी कोथिंबीर वापरलेली आहे. आता इथे आधी हे जे आपण सगळं सुकं इथे वापरलेलं आहे. जसं आपण सगळे मसाले वगैरे सुकेच वापरले जसं ठेचा वगैरे. तर आता हे सगळं एकत्र आधी मिक्स करून घ्यायचं, मीठ वगैरे जेणेकरून ते एकत्र होतं. आणि आता थोडं थोडं पाणी घालून जसं आपण डोशाला जसं थोडं घट्टसर ठेवतो पण हे करताना थोडंसं असं पातळसर ठेवायचं. तर अगदी थोडं थोडं पाणी घालायचं जेणेकरून एकदा घातल्यानंतर ते पातळ होईल. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. ते ह्या पद्धतीने मी थोडंसं पाणी घातलं त्यामुळे थोडं अजून लागते त्यामुळे अजून थोडंसं घालायचं. तर ह्या प्रकारे आपल्याला सरसरीत असं बॅटर हवं आहे. खूप असं सरसरीत नाही जेणेकरून खूप पातळ असं की आपल्याला म्हणजे असं ते बनवताच येणार नाही. आणि खूप असं घट्ट पण नको की जेणेकरून ते खूप जाड होतील आणि तुटतील. तर त्यासाठी थोडंसं असं आपल्याला टाकता येईल एवढं सरसरीत जसं डोश्याला वापरतो आपण त्यापेक्षा थोडं असं सरसरीत जर बॅटर असेल तर ते सुद्धा चालते. तर इथे आपण डोशाचा तवा घेतलेला आहे. इव्हन तुम्ही जो कोणता वापरात तवा असेल त्याला आधी तेल लावून तुम्ही हे करू शकता. तर इथे आपण डोशाचा तवा वापरलेला आहे. याला थोडंसं तेल लावलेलं आहे. आता आपण पीठ सोडणार आहोत. तर इथे असं मी एक छोटंसं फुलपात्र घ्यायचं ज्याला काठ असतील ते आणि असं हळूहळू सोडायचं. आता पळी घेतली की ते काय होतं थोडंसं बॅटर सोडलं की दुसरी घेईपर्यंत आधी जे आपण बॅटर टाकतो ते थोडं थोडं हे होतं त्यामुळे सुकतं. त्यामुळे एकदम असं छानसं आपण ते हे घेतलं फुलपात्र घेतलं की त्याने आपल्याला एक फुलपात्र जरी भरून घेतलं तर आपण 2दा छान असे म्हणजे हे घावणे किंवा धिरडे आपण बनवू शकतो. तर ह्या पद्धतीने कडाने असं तेल सोडून घ्यायचं. जर तुम्ही डोशाचा तवा वापरला तर हे आपल्याला जसं खालून आतून झाकून ठेवण्याची गरज भासत नाही आणि खाली चिटकण्याचं सुद्धा आपल्याला टेन्शन येत नाही. त्यामुळे हा तवा वापरला तर करायला सुद्धा अगदी सोपे होतात आणि मेन म्हणजे चुकत नाही. तर खूप असे जाडसर नसल्यामुळे खालूनसुद्धा व्यवस्थित असे कुरकुरीतपणे भाजतात. असं खरपूस त्याला रंग येतो आणि डोशाचा तवा असल्यामुळे अलगद ते वरती येतं. त्यामुळे ते आपल्याला झाकून ठेवण्याची सुद्धा गरज भासत नाही. तर नवीन पहिल्यांदा जर करणार असाल तर ते ह्यासाठी कारण तर झाकून ठेवलं की ते किती मिनटं ठेवायचं ते कधी मग आपल्याला बघतासुद्धा येत नाही. एकदा झाकलं की ते थोडंसं करपतं पातळ जर तवा असेल. तर यासाठी आपण असं केलं ना तर तरीसुद्धा चालतं आणि करायलासुद्धा अगदी रेसिपी साधी आणि सोपी आहे. तर आपण कडानं तेल सोडलं कढी जे आहेत ते कडा आणि त्याच्यावरतीसुद्धा आपण तेल सोडलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता छान असं अलगद आपल्याला हे धिरडं आपलं तव्याच्या बाजूला झालेलं आहे. तर खालच्या साईडने सुद्धा आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया. आणि आता ह्या साईडने सुद्धा तेल लावायचं. तेल नॉर्मल आहे. तुम्हाला नसेल आवडत नाही लावायचं तर नाही लावलं तरीसुद्धा चालते किंवा तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. तर ह्या पद्धतीने नाही लावलं तरीसुद्धा चालेल. असं काही नाही की ते चिटकतं. तर ह्या बाजूने सुद्धा छान असं आपलं भाजून झालेलं आहे. तर आता हे आपण काढून घेऊया. याच पद्धतीने मी तुम्हाला इथे दुसरंसुद्धा बनवून दाखवते. छान असं आपण हे टाकून घेतलेलं आहे. आपण जर फुलपात्र्याने टाकलं तर अगदी खूप टाकण्याचे सुद्धा म्हणजे छान असं गोलसुद्धा आपल्याला व्यवस्थित टाकता येते ते. आता इथे थोडं थोडं तेल सोडायचं वरतून आणि कडेनीसुद्धा. ही बाजू छान अशी भाजून घेतली. आपण आता खालची साईड भाजून घेऊया. तर इथे आपली ही सुद्धा साईड भाजून झालेली आहे. तर हे आपण काढून घेऊया.
तर याच पद्धतीने आपण सगळे धिरडे म्हणा किंवा घावणे म्हणा इथे करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि भाजताना जर तुम्हाला असे कुरकुरीत असे क्रिस्पी जर पाहिजे असतील तर तुम्ही अजून लो गॅस करायचा आणि छान खरपूस असे भाजून घ्यायचे. आणि जर नरम हवे असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने भाजून घेऊ शकता. तर आहे की नाही छान असे जर तुम्ही डाएट करत असाल तरीसुद्धा तुम्ही चटपटीत खाऊ शकता. तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याची चटणी असू दे तर ह्यासोबतसुद्धा खूप छान लागतात. खोबऱ्याची चटणी. आणि तुम्ही बघू शकता छान असे आपले भाजून झालेले आहेत हे. तर नेहमीप्रमाणे आपली रेसिपी साधी आणि सोपी होती. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तर तुम्ही पहिल्यांदा जरी केली तरी तुम्ही करताना चुकणार नाही आणि करायलासुद्धा तुम्हाला जमेल. आणि तुम्हाला जर माझे कुकिंगचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितला आणि आवडला तर नक्की लाईक करा. आणि व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी केल्यानंतर तुम्हाला ती जमली की नाही हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.